पंचांना विनंती असेल आपण कृपया करून मॅचला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील ओपन हाफमधील ही पहिली मॅच आहे. पंच मिलिंद सर बॅटिंग टीम प्लीज जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपले बॅट्समन तुम्ही प्लीज मैदानावरती पाठवून द्या आणि त्याचसोबत अंपायर्स आपण देखील सूचना द्या खेळाडूंना. आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. तसंच दोन्ही संघांच्या एक एक प्रतिनिधीला मात्र विनंती असेल आपण कृपया करून आपला एक प्रतिनिधी इकडे मंचावरती पाठवून द्या जेणेकरून आम्हाला तुमच्या खेळाडूंची नावं समजतील. बॅटिंग टीम गॅलेक्सी बॉईज प्लीज विनंती असेल आपल्याला एक प्रतिनिधी इकडे मंचाजवळ प्लीज आमच्या कॉम्बॉक्स जवळ पाठवून द्या. गॅलेक्सी बॉईज प्लीज एक प्रतिनिधी आपल्या मंचावरती पाठवून द्या. तरी त्याची मॅचला सुरुवात होणार आहे. मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसत आहेत प्रितेश. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि इकडे मात्र मॅचला सुरुवात होत आहे ओपन अपच्या पहिल्या बॉल आणि तिकडे मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नात मात्र इकडे पंच घोषित करतील वाईड +1 असं एकूण 2 आमंत्रण धावा मात्र तिकडे मिळतील. नक्कीच वाईडने सुरुवात झाली आहे मॅचला. नक्कीच 4-4 षटकांचा हे सामने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर ओपन हाफच्या पहिल्या राऊंडमधून तनिष्का जॉर्ज 11 संघ मात्र फायनलमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे. यावेळेस स्वीपचा फटका खेळलाय आणि तिकडे मात्र अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील त्या 4 धावा. काय सुरुवात केली इकडे मात्र फलंदाजाने. नक्कीच पहिल्या बॉलपासून अभिषेकने मात्र दमदार सुरुवात आपल्या संघाला इकडे करून दिली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 11. नक्कीच कुठेतरी आपण तर धावा कमी कराव्या लागतील कारण की 2 चेंडूवरती 2 सलग इकडे मात्र अभिषेक मला वाटतं घरापासून जोगेश्वरीवरूनच सेट होऊन आलेले दिसत आहेत. कुठेतरी मात्र पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत आणि नक्कीच त्यांना माहिती आहे 2 खेळाडू बाहेर आहेत त्यामुळे मात्र आपल्या सगळीकडे गॅप दिसतोय आणि योग्य तर गॅपच्या ठिकाणी मात्र शॉट खेळून मात्र 2 चौकार त्यांनी आतापर्यंत लगवले आहेत. पाहूया पुन्हा एकदा प्रितेश टू अभिषेक. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला तो शॉट परंतु यावेळेस तिकडे क्षेत्ररक्षक बॉल अडवतील. डॉट बॉल होतोय. नक्कीच कुठेतरी रिलीफ भेटला असेल तिकडे गोलंदाजाला. पुन्हा एकदा
डॉट बॉल होतोय, कमबॅक होतोय इकडे गोलंदाजाचा. त्यांना देखील माहिती आहे कुठेतरी लेग साईडच्या दिशेने जर बॉल टाकला तर अभिषेकने जशा प्रकारे पहिल्या बॉलवरती स्वीप मारला तिकडे मात्र परत स्वीप खेळण्यात येईल, परंतु यावेळेस कुठेतरी ऑफ साईडच्या दिशेने गोलंदाजी चालू आहे आणि इकडे मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, 1 रन मिळेल तिकडे. 5 चेंडू आणि धावा झाल्या आहेत त्या 12, बिनबाद 12 धावा झाले टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला, इकडे मात्र हलक्या हाताने खेळलेला तो शॉर्ट स्क्वेअर लेगला इकडे मात्र बॉलला खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता, परंतु बॉल होतोय डॉट आणि पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्या त्या बिनबाद 12 टीम जोगेश्वरी म्हणजेच गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी या संघाच्या. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केला जात आहे तो म्हणजे हिरेनला मात्र आता कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून द्यावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज तिकडे अभिषेकने मारले आणि तोच अभिषेक मात्र आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. पाहूया अभिषेक या मॅचमध्ये किती रन्स करतो. आतापर्यंत आपण पाहिलं तर अभिषेकने वैयक्तिक 9 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये केल्या आहेत. पहिला बॉल हिरेनचा अभिषेकसाठी, इकडे मात्र फ्लिक केलाय आणि आपण जसं म्हणत होतो अभिषेकची तारीफ करत होतो की अभिषेक या मॅच मध्ये किती धावा करेल, कुठेतरी मात्र आपली नजर लागलेली दिसते अभिषेकला मात्र परत. नवीन बॅट्समन जयेश मैदानाच्या आत येत आहेत. पाहूया कशा प्रकारे कमी इकडे पुरवत आहेत अभिषेकने मात्र आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं. सुरुवात दमदार केली, परंतु कुठेतरी मात्र फ्लिक केला होता चांगला मागच्या बॉलवरती देखील, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होते यावेळेस आणि कोणती चुकी न करता तिकडे मात्र झेल घेतला गेला आणि पहिली विकेट नक्कीच मिळवली आहे टीम मितुषा अंधेरी संघाने. पुढचा बॉल हिरेनचा पाहूया. खूप चांगली ॲक्शन आहे हिरेनची माफ करा. कुठेतरी पुन्हा एकदा टॅप केलाय, यावेळेस पुन्हा एकदा एक धाव फलकावरती धावसंख्या 13. पुढचा बॉल यावेळेस रनआउटचा चान्स तिकडे, परंतु थ्रो जरा लेट आलाय. पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 1 रन मिळते तिकडे. बॅटची हलकीशी कड आणि तिकडे कीपरने चांगला बॉल कलेक्ट केला, 1 रन मिळतोय. 14 धावा होत आहेत अशा प्रकारे धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जयेश. प्रयत्न करावे लागतील, जशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स केले त्याच प्रकारे मात्र या ओव्हरमध्ये देखील रन्स करावे लागतील, चौकार मारावे लागतील, परंतु कुठेतरी मात्र शांत झालेत आता. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू नाहीये आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे बॉल जातोय. कोणती चुकी न करता मात्र तिकडे अचूक फिल्डिंग आणि नक्कीच विकेटचं पतन पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं.
आणि यावेळेस बॅट चिकट तिकडे आणि यष्टीरक्षक देखील कॅच पकडतोय. आणखीन एक विकेटचं पतन इकडे लगातार. आता पाहिलं तर अभिषेकच्या नंतर इकडे मात्र 2 विकेट देखील गेल्या टीम गॅलेक्सी बॉईज. गॅलेक्सी बॉईज नवीन बॅट्समन एक डावकुरा फलंदाज मैदानाच्या आत येतोय सहीर. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. हिरेनचा मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हिरेनने मात्र आपल्या ओव्हरमध्ये इकडे मात्र 1 रनआउट आणि 2 विकेट मात्र घेतलेले आहेत. विशेष करून अभिषेकची विकेट देखील घेतली. इकडे मात्र लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. 1 रन मिळतोय. अशा प्रकारे 2 षटक मात्र इकडे संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. एक चांगला इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला हिरेनकडनं. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आणि हिरेनने मात्र आपल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करत असताना मात्र 2 विकेट देखील घेतल्या. 1 रनआउट देखील घेतली आहे. नक्कीच खूप चांगली बॉलिंग हिरेनने केली. आपल्या संघाला कुठेतरी आपण जसं तुम्हाला म्हटलं की कमबॅक करून द्यावं लागेल ते काम मात्र हिरेनने आपली अगद्या मनापासून करून दिले आपल्या संघासाठी. आज मितुषा 9 अंधेरी या संघासाठी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या. नवीन गोलंदाज रोहित मैदानाच्या आत नक्कीच आमंत्रित केलं जात आहे 3ऱ्या षटकासाठी. स्ट्राईक एंडवरती सहीर. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल इकडे दोन्ही फलंदाजांना. ज्या प्रकारे त्यांचे मागच्या ओव्हरमध्ये विकेट गेल्या आहेत, 3 गडी बाद केल्या तिकडे हिरेनने. आता कुठेतरी एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे इकडे टीम माफ करा गॅलेक्सी बॉईजला. पहिली ओव्हर खूप चांगले गेली पण त्यानंतर दुसरी ओव्हर अगदी विकेट आल्या. पाहूया या ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग गॅलेक्सी बॉईजचे हे बॅट्समन करतील. आणि इकडे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलेला, परंतु त्या नो बॉलला मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न तिकडे सहीरचा आणि चुकीचं शॉट सिलेक्शन आणि एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि मैदान सोडावं लागतं इकडे सहीरला. नो बॉलचा फायदा घ्यायचा होता पण इकडे मात्र नो बॉलवरती बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी जावं लागतं. आणि पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या आता 17. नो प्लस विकेट इकडे मात्र मिळाला आहे. 17 धावांवरती मात्र इकडे 4था गडी बाद होतोय टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी या संघाचा. नवीन फलंदाज नक्कीच कांजूरबाग विभागातील एक चांगला खेळाडू निखिल, ज्याने या इंटरलॉर्डमध्ये देखील चांगली बॅटिंग केली आहे. निखिल आलाय फलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी. थोड्या वेळापूर्वीच इकडे बॅटिंग करत होते. पाहूया कशा प्रकारे साथ देईल ती बॅटिंग त्यांना. पहिला बॉल हलक्या हाताने खेळला आणि नक्कीच कुठेतरी अडचणीत आहे. तर सकाळी देखील आपण पाहिलं की त्यांचा रनर ठेवला गेला होता, तरी त्यांचा रनिंग जरा स्लो असेल कारण की कुठेतरी मात्र ॲक्सिडेंटच्या स्वरूपात पळता येत नाही त्यांना. नवीन बॅट्समन चैतन्य
बॅटिंगसाठी तयार आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला आलेत. इकडे मात्र टॅप केला गेलाय, 1 रन मिळतोय. नक्कीच बॅटिंग टीम, बॉलिंग टीम, आपला कोणताही खेळाडू जर मैदानात नवीन येत असेल, बॉलर किंवा बॅट्समन, प्लीज आमच्याजवळ त्यांची नावे कळवा. आणि इकडे पाहिलं तर या सिंगल रन सोबत धावफलक पुन्हा एकदा 1 ने वर जाईल. 18 धावा होत आहेत आता धावफलकावरती. इकडे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न, आणि तिकडे सर आताचा 22 रन आहे, नाही आहे 22 आहे. ओके, 22च्या स्वरूपात 1 रन मिळतोय, म्हणजे 19 धावा होतील आता धावफलकावरती. रोहित देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल रोहितचा. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न तिकडे, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये आला. चांगला चेंडू वळवतायत तिकडे रोहित. नक्कीच ऑफ कटर होता आणि ऑफ कटर खूप चांगल्या प्रमाणे टाकला तिकडे. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. मागचा बॉल देखील डॉट बॉल गेला असता जर बॉल कीपरच्या बाजूने निघून गेला नसता तर, पण हा बॉल मात्र डॉट बॉल झालाय. रोहित खूप सुरेख गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल रोहितचा पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू हातातच फिरवला तिकडे आणि खूप सुंदर झेल पकडला जातोय. आणखी एक विकेटचा पतन इकडे. लागतील, आक्रमण करावा लागेल आता गोलंदाजावरती. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने खेळलेला तो शॉट, 1 रन तिकडे सहजपणे कंप्लीट होतोय. 21 धावा झाल्यात अशा प्रकारे धावफलकावरती. बांधून ठेवलाय. पहिल्या ओव्हर्स मध्येच फक्त 2 चौकार आल्या, त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मितुशा 11 संघाची. हा बॉल देखील स्टंपिंगचा चान्स इकडे. बॅट्समन होते क्रीज मध्ये, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. आता पाहूया, हा बॉल देखील खूप सुंदर पद्धतीने हाताळलाय. क्या बात आहे, कमाल करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हा शॉट खेळला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. गुड फिल्डिंग, नक्कीच चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिकडे पाहायला मिळत आहे. बॉलरला फिल्डर देखील साथ देत आहेत, झेल देखील पकडल्या जात आहेत, रनआउट देखील घेतले जातात आणि फिल्डिंग देखील अतिशय चांगली केली जाते. खरं तर असा सपोर्ट जर बॉलरला असेल तर कोणत्याही प्रकारच्या अवांतर धावा देखील कमी होतात बॉलरकडून. आणि खूप सुंदर बॉलिंग इकडे मात्र गोलंदाज सिद्धेश करतायत. पुढचा बॉल पाहूया.
सिद्धेशचा हा बॉल चांगला फ्लिक केलाय, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल बाउंड्रीसाठी. साठी 27 धावांची गरज आहे आणि नक्कीच मी जाईन दुसऱ्या इनिंगच्या कॉमेंट्रीसाठी प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडे. नक्कीच ट्रिपल एचचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. विनंती असेल प्रथमेश सरांना आपण कृपया करून यानंतर कंटिन्यू करायचं आहे. आणि झेल जर पकडल्या तर मात्र 27 धावा देखील डिफेंड करण्यात येतील. काल देखील आपण पाहिलं 33-38 धावा मात्र डिफेंड होत होत्या. तनिष्का 11 जॉर्जने खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली आणि इकडे मात्र पहिल्या बॉलवरती जे हवं होतं ते
नवीन बॅट्समन शशांक आलाय आणि इकडे मात्र पुन्हा एकदा जयूचा हा चांगला बॉल. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या देखील अवंतर आहेत. एक 9च्या स्वरूपात एक वाईटच्या स्वरूपात केली आहे आणि इकडे पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. 4 चेंडू आता 2 धावा झाल्यात. खूप सुंदर बॉलिंग इकडे मात्र जयू करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या दिशेने मात्र बॉल जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. खूप सुंदर बॉलिंग इकडे मात्र जयू करतोय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आपल्या ओव्हरमध्ये. पाहूया पॉवर प्लेच्या शेवटचा हा चेंडू असेल. सामना करेल तो शशांक आणि इकडे पुन्हा एकदा चुकी होते. वाईट बॉलचं पतन. शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल इकडे मात्र जयूला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडूला लागवलाय शशांकने आणि इकडे जवळ जातोय. बाउंड्री लाईन पार. मिळतील त्या 4 धावा. कमाल फलंदाजी इकडे मात्र शशांकने केली आहे. नवीन गोलंदाज आमंत्रित केला जात आहे शिव यांना. पाहूया 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहन आहेत. रोहनने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती जो शॉट खेळला त्यानंतर ते मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पोचले आणि तिथपासून ते मात्र आता दुसऱ्या ओव्हरमध्ये डायरेक्ट एंट्री केली आहे स्ट्राईक एंडवरती. पाहूया 18 चेंडू 20 धावांची गरज. पहिला बॉल वेगाने टाकलाय तिकडे आणि वेगाने टाकण्याचा प्रयत्न परंतु मात्र नियंत्रणात नाही. गोलंदाजी चालू आहे तिकडे. वाईट बॉलचं पतन होतंय. नक्कीच पंच देखील सांगतायत वाईट बॉल. या वेळेस कुठेतरी मात्र चांगली पिचिंग केली. रनआउटचा चान्स परंतु मात्र 22च्या स्वरूपात तिकडे 1 धाव मिळते. नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये जर 2-3 डॉट निघाले तर नक्कीच एक काट्याची टक्कर आपल्याला या मॅचमध्ये बघायला मिळेल आणि जर एक चौकार आला तर नक्कीच इझिली मॅच जिंकू शकतात इकडे. परंतु या चुका मात्र कमी करायच्या आहेत. यावेळी देखील पंच प्लीज आमच्याकडे तुम्ही निर्णय इकडे करायचा आहे. पंच या गेल्या 2 बॉलचा निर्णय आम्हाला प्लीज कळवायचा आहे. दोन्ही बॉल वाईड आहेत. नक्कीच यष्टांच्या बाहेर बॉल पडलाय त्यामुळे वाईड बॉलचा डिसिजन दिला जातोय.
धावा झाल्यात त्या 11 धावा झाल्यात धाव फलकावरती. पुढचा बॉल पाहूया शुभमचा. एक चेंडू आणि जवळपास 4 धावा इकडे मात्र शुभमने खर्च केले आहेत आतापर्यंत. शुभमला मात्र कुठेतरी नियंत्रणात गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पे टाकावे लागतील आणि विकेट देखील घ्यावे लागतील. पुढचा बॉल शुभमचा शशांकसाठी. पुन्हा एकदा तीच चुकी करतायत इकडे शुभम. कुठेतरी मात्र त्यांना विकेट मात्र थोडं छोटं पडतंय असं मला वाटतं, आणि यष्ट्यांच्या डायरेक्ट बाहेर बॉल चाललाय आणि कुठेतरी हे मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये चालणार नाहीये. यष्ट्यांच्या जर बॉल बाहेर असेल तर मात्र वाईड दिला जाईल. एक चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या शुभमने आणि धावफलक पुन्हा एकदा 1ने पुढे जात आहे. तब्बल 12 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आणखीन 15 धावांची गरज आहे. ते म्हणजे 17 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया शुभमचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा वारंवार इकडे मात्र चुका होत आहेत शुभमकडून. आणखीन एक वाईड बॉल येतोय. फुलटॉस चेंडू मात्र भेटतोय, पण फलंदाजाला माहिती आहे आपल्याला जर फुलटॉसचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा आहे. चौकार मारत नाहीयेत, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, ते मात्र फक्त इझिली बॉल कीपरकडे जाऊन देत आहेत आणि पंच मात्र त्यांचं काम करतायत. पंच सारखे दंडित करत जात आहेत. वाईड बॉल इकडे मात्र अवांतर पद्धतीने टाकले जात आहेत आणि अशा प्रकारे मात्र धावफलक देखील पुढे जात राहत आहे. आणि पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल यावेळेस कुठेतरी डॉट बॉल होताना दिसतोय. हा बॉल देखील रनआउटचा चान्स तिकडे आणि डॉट बॉल नंतर मात्र शशांक मात्र चुकी करतात. लेग बाईसने कुठेतरी मात्र रन चोरायला गेले होते, परंतु मात्र चौथी धाव तिकडे मिळाली नाही. विकेट गमवत आहेत आणि तिसरा गडी बाद होतोय संघाचा. रन झालेत ते मात्र 13 जिंकण्यासाठी आणखीन 14 धावांची गरज आहे. ते म्हणजे 15 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इकडे मात्र टॅप केला गेलाय आणि रनआउटचा चान्स पुन्हा एकदा. नक्कीच जर डायरेक्ट हिट लागला असता तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा रोहनला मैदान सोडावं लागलं असतं. 1 रन तिकडे मिळतोय. नक्कीच वरती झाडाला बॉल लागला त्यामुळे डिक्लेअरने 1 रन दिला जातोय. रन झालेत आता 14. शुभमचे मात्र आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूवरती कशी गोलंदाजी शुभम करेल. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला तो शॉट आणि पुन्हा एकदा हलका टॅप आणि मात्र कीपरच्या बाजूने बॉल निघून जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये 1 रन मिळेल. 15 धावा होत आहेत. अशा प्रकारे कुठेतरी मात्र कमबॅक करावा लागेल. इकडे मात्र शुभमने जास्तीत जास्त धावा अवांतर पद्धतीने दिल्या आहेत. हा बॉल देखील पाहिला तर नो बॉल दिला जातोय आणि फलंदाज देखील बाद आहे.
त्यांचा थर्ड अंपायरचा आहे नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. जर बॉल पहिल्यांदाच कलेक्ट झाला असता तर तिकडे मात्र फिल्डर शुअर असते की रनआउट भेटला असता, परंतु मॅचचा निकाल मित्रांनो काही असू दे, मंथनची बॉलिंग जर तुम्हाला पुन्हा एकदा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. मंथनसाठी आवाज येत नाहीये टाळ्यांचा. नक्कीच खूप सुंदर बॉलिंग इकडे मंथनने केली आहे आणि नक्कीच थर्ड अंपायरचा निर्णय काय असेल हे मात्र सर्वांचं लक्ष आता त्याच्यावर असणार आहेत. तसंच विनंती असेल मॅडी 11 विक्रोळी आणि शुभमेट घनसोलीचे कॅप्टन आपण त्वरित स्टेज जवळ यायचंय टॉस साठी. मॅडी 11 विक्रोळी आपण प्लीज मॅडी 11 विक्रोळीचे कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. मॅड 11 विक्रोळीचे कॅप्टन प्लीज आपण त्वरित यायचं आहे टॉस साठी. शुभमेटचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. जोपर्यंत निर्णय येतोय तोपर्यंत मात्र इकडे पुढच्या मॅचचा टॉस उडवला जातोय. पाहूया बॅट्समन मात्र फ्रस्ट्रेटेड होते तिकडे जेव्हा रन कंप्लीट केला तिथे मात्र बॅट्समन फ्रस्ट्रेटेड होते. त्यांना देखील कुठेतरी मात्र डाऊट आहे त्यांच्या रनिंग वरती आणि नक्कीच निर्णय मात्र फार महत्त्वाचा असणार इकडे पंचांचा. हॅलो हॅलो नक्कीच शुभमेट इकडे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांनी देखील लवकरात लवकर आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. त्याआधी मागची मॅच मंथनची ती ओव्हर तारीफ करावी लागेल, पण पंच आता आपला निर्णय कळवतील की इकडे मात्र विकेट दिला जातोय आणि नक्कीच मंथनच्या बॉलिंगला मात्र तिकडे यश दिलं जात आहे. क्या बात आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावर इकडे मात्र मंथनने मॅच जिंकवली आहे. कमाल केली आहे मंथनने आणि टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी मात्र विजयी होत आहेत पहिली मॅच. त्यांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच तारीफ जितकी करावी तितकी कमी आहे इकडे मंथनची. पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय. शुभमेट घनसोली संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेत. यापुढे विनंती असेल प्रथमेश यांना की आपण यायचंय आमच्यासोबत आणि नक्कीच पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे.
जोगेश्वरीमध्ये पहिला सामना खऱ्या अर्थाने जिंकला तो वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट मनीष खडपे यांच्या स्मरणप्रित्यर्थ मुंबईकर ट्रॉफी 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. मुंबईकर 9 टीमचे खऱ्या अर्थानं कट्टर समर्थक मोठे पाठी